इयत्ता 10वी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुण 80। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। फर्स्ट सेमिस्टर एग्जामिनेशन सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 10th मार्क्स 80। सेक्शन 1 लैंग्वेज स्टडी। क्वेश्चन नंबर 1A, डू एज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4। फर्स्ट, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। विद्यार्थी मित्रांनो, इथे शब्द आपल्याला पूर्ण करून लिहायचे आहेत। पहिला शब्द आहे माइट, दुसरा शब्द आहे ॲक्शन, तिसरा शब्द आहे स्पेशियल आणि चौथा शब्द आहे ॲडल्ट। विद्यार्थी मित्रांनो, योग्य अक्षर भरून आपल्याला हे शब्द पूर्ण करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 2, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर। विद्यार्थी मित्रांनो, दिलेले जे शब्द आहेत ते आपल्याला वर्णानुक्रमानुसार म्हणजेच ABCDच्या क्रमानुसार लिहिणे अपेक्षित आहे। इथे आपण शब्द लावून दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। क्वेश्चन नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। विद्यार्थी मित्रांनो, इथे काही वाक्य दिलेली आहेत, ती आपल्याला त्या वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून ती वाक्य लिहिणे अपेक्षित आहे। पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहावे आणि त्या पद्धतीनं आपल्याला काही विरामचिन्हांचा सुद्धा वापर करायचा आहे। पूर्णविराम, स्वल्पविराम, त्याचबरोबर प्रश्नचिन्ह अशा प्रकारे वापर करून आपल्याला ही वाक्य सोडवायची आहेत। इथे वाक्य लिहून दिलेले आहेत, ती काळजीपूर्वक पहा। क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्द दिलेला आहे बेंचमार्क। या शब्दापासून आपल्याला काही शब्द तयार करायचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला एकूण 4 शब्द तयार करायचे आहेत आणि कमीत कमी 3 अक्षरं त्या शब्दामध्ये असलीच पाहिजेत। इथे आपण 4 शब्द तयार केलेले आहेत, हेन, मार्क, बेंच आणि मॅन। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा। क्वेश्चन नंबर 5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। दिलेल्या उदाहरणानुसार आपल्याला चौकटीत दिलेल्या शब्दाशी संबंधित आपल्याला शब्द लिहायचे आहेत। जसे पॉप्युलरशी संबंधित म्युझिक, आपल्याला इथे शब्द लिहायचा आहे म्युझिशियन, गेम, पर्सन, डिश। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब्स, ॲड युअर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिवियस वर्ड। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून आपल्याला नवीन शब्द लिहिणे अपेक्षित असते। इथे आपल्याला व्हर्ब्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला क्रियापद लिहिणे अपेक्षित आहे। उत्तरं दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। टॉकचा शेवटचा अक्षर आहे के पासून नाईट, नाईटपासून ई शेवटचा अक्षर आहे आणि ईट आलेला आहे। टी पासून टॉक आलेला आहे, के पासून किक। अशा प्रकारे आपल्याला शब्दसाखळी तयार करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 1B, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन। कोणतीही एक वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। क्वेश्चन नंबर 1A, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू बी एनग्रॉस्ड इन। इथे आपल्याला फ्रेज दिलेली आहे, त्यापासून आपल्याला योग्य वाक्य तयार करायचं आहे। उत्तर आहे माय फ्रेंड इज एनग्रॉस्ड इन रीडिंग बुक। क्वेश्चन नंबर B, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली। आय नो, इथे आपल्याला क्लॉज पूर्ण करायचा आहे द पर्सन हू इज वेल नोन फिजिशियन। क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी वन। क्वेश्चन नंबर 1, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। इथे आपल्याला नोनपासून अननोन आणि रिक्वायरपासून रिक्वायरमेंट ही उत्तरं आलेली आहेत। क्वेश्चन नंबर B, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन द फॉलोइंग वर्ड्स। इथे काही शब्द दिलेले आहेत, नोन आणि रिक्वायर, त्यापासून आपल्याला योग्य शब्द, योग्य वाक्य तयार करायचं आहे। इथे आपण वाक्य तयार केलेलं आहे, ही हॅज नोन द रियल ट्रूथ। सेक्शन 2 टेक्स्ट्युअल पॅसेज। क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। इथे कृती पूर्ण करून दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पेपर सरावासाठी दिलेला आहे,
दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा। Section 6 Skill Development. Question number 7a. Translation. A. Translate the following words into your medium of instructions any four.
विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांचं भाषांतर मराठी भाषेत करणे अपेक्षित आहे. प्रेझेंट पालक, सजेस्ट सूचना, इन्सिडंट घटना, इमॅजिन कल्पना, डेव्हलप विकास, सिस्टमॅटिक सुव्यवस्थित. क्वेश्चन नंबर बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एनी टू. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव माणसाला निपुण बनवतो. ओबे द ऑर्डर्स ऑफ युअर टीचर. शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करा. क्वेश्चन नंबर 3, सेव्ह वॉटर सेव्ह ट्रीज. पाणी वाचवा झाडे वाचवा. क्वेश्चन नंबर 4, रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. पालकांचा आदर करा. क्वेश्चन नंबर सी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस आयडम्स प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. क्वेश्चन नंबर 1, नो पेन नो गेन. कष्टाशिवाय फळ नाही. क्वेश्चन नंबर 2, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. जे स्वतः प्रयत्न करतात त्यांनाच देव मदत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.